छगन भुजबळ आणि शरद पवारांची आज सिल्वर ओक या ठिकाणी निवासस्थानी भेट झाल्यानंतर याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. पाटील, आज सकाळी छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. कसं पाहता त्यांच्या या भेटीकडे? हे काय आता सिल्वर ओक म्हणजे काय आहे? त्यांचं घर आहे शरद पवारांचं. हो, आता त्याला मी काय करू? ते भेट झालं त्याचं आता मला काय सांगता येते? कोण भेटलाय काय झालं त्याच्याबद्दल मी काय सांगणार, कारण राजकारण माझा अजेंडाच नाही आहे. पाटील, शरद पवारांना छगन भुजबळ यांनी जाणीव करून दिली की साहेब तुम्हीच ओबीसी आरक्षण दिला होता आणि आज फार विस्फोटक परिस्थिती झाली आहे, तुम्ही मध्यस्थी करा. तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला आले नव्हते, आता इथून पुढे तुम्ही मध्यस्थी करा, कारण मराठा आणि ओबीसीमध्ये फार विस्फोटक परिस्थिती झाली, असं विधान भुजबळांनी केलं आहे. स्फोटक परिस्थितीच त्यानेच केली ना, दुसरी कोणी केली? कोयत्याची भाषा तर त्यानेच वापरली. इथं आंबडला येऊन हातापाय तोडण्याची भाषा त्यानेच वापरली. आता काही ओबीसीचे नेते हाताखाली धरून त्यांच्यात आणि आमच्यात वाद लावा लागला. ते बी कुकरिया, कुठं कोयती, कुठं कत्त्या, अशी भाषा वापरायला लावायला लागला. स्फोटक परिस्थिती तर त्यानेच केली. गोरगरीब ओबीसी पुरे संपले पाहिजेत, हाच त्याचा उद्देश आहे. आणि काय कोणाला सांगून काय उपयोग आहे? कोणाला सांगितलं काय आणि काय झालं काय? ते ज्याला मोठं करण ना त्याला त्याच्याशी बेमानी करतं. खास बेमान माणूस आहे तो. त्याच्या तोंडात किती हात घाला कोरडाच निघणार, कितीही द्या त्याला. फडणवीस साहेबांनी त्याला मंत्रिपद दिलं, इकडे घेतलं, जेलमधून जाण्यापासून वाचिलं फडणवीस साहेबांनी त्याला. तरी ते पाठीमागं किती भयानक बेकार बोललं होतं. कुठं मोदींनी का 420चा नारा, आमकं तमकं, म्हणजे खूप बोललं होतं ते. म्हणजे जिथं खातं ना तिथंच हागत होती. त्याला पहिल्यापासून घाण सवय होती. शिवसेनेचं खाल्लं, ते शिवसेना मोडून टाकली, तिथं खाल्लं. शरद पवारांना आरक्षण दिलं, शरद पवार साहेबांनी त्यांचा बी कार्यक्रम वाजविला. म्हणजे ते लयच बेमान आहे ते, म्हणजे जाण नाही आहे. भागलं एकदा की उघरटपणा करायचा. स्वतःचं भागलं, स्वतःला आरक्षण एकदा मिळालं, देणाऱ्यावर बी उघरटपणा करायचा. ज्यांनी दिलं त्यांची टिंगल उडवायची. बेमान आहे ते प्युअर. असला कोणत्याच जातीत जन्मू नये. हे असला जातीला कलंक आहे. गोरगरिबांचे मुर्दे पाडणारा मनुष्य हे चांगला नाही आहे. जिथं खातो त्यांचंच वाटोळं करतो. अति बेमान आहे, अति बेमान माणूस आहे तो. फडणवीस साहेबासुद्धा तसाच कार्यक्रम लावला त्यांनी, आणि अजित पवारचा तसाच लावला, शिवसेनेचा तेच गेम केला. म्हणजे असं माणूस शिल्लक नाही ठेवलं त्यांनी गेम करायचा. हे लय म्हणजे इतका भयंकर माणूस आहे ना तो, की असा पृथ्वी तलावर जन्मालाच नाही पाहिजे. इतका स्वार्थी, इतका वाईट विचाराचा, बुद्धिभेद करणारा, जातीय तणाव वाढवणारा, जातीत दंगली लावणारा, गोरगरीब ओबीसीत, गोरगरीब मराठ्यात भांडणं लावणारा असला माणूस होऊ नये. जिथं खातो तिथंच हागतो. शरद पवारांनी असं त्यांना कमिटमेंट केलं म्हणे की 2-4 दिवसांमध्ये स्वतः शरद पवारांना मी बोलतो आणि मुख्यमंत्र्यांना मी बोलतो आणि काही लोक बसून तोडगा कसा काढता येईल हे पाहण्याचा प्रयत्न करू. पॉझिटिव्ह वाटतं का शरद पवारांचं हा विधान? नाही, आता मला नाही माहीत त्यांनी काय विधान केलं, पॉझिटिव्ह फिजिटिव्ह आहे का नाही. परंतु हे सगळे चालच दिसायली मला, सत्ताधाऱ्यांचे विरोधकांची सगळे चालच ही, की तो हाणल्यासारखं करायचं, मेराडल्यासारखं करायचं, पण मराठ्यांचं वाटोळं करायचं. ही गेमच दिसतो यांचा. ही खरं चालच असावी, कारण ह्यो तिथं काय जातो. आता त्यांच्या विरोधात शेदेत होता त्यांना, आता तिथं काय पळत जातो. म्हणजे ज्याने खायला दिलं त्याच्यात ताटात माती टाकली, त्याच्यात ताटावर पाय दिले, असलं ही. आणि आता त्यांच्याकडंच पळायला लागलं. फडणवीस साहेबाला बोलवतं, परत तिकडंच पळतं. म्हणजे हे बहुतेक सरकारने डाव केलेले असावेत. तू जा इकडं, जाय तिकडे ये. आम्हाला काय खरं वाटत नाही यांचं आता. भुजबळांनी असं विधान केलं की ओबीसी आणि मराठा जो वाद सुरू आहे याच्यावर तोडगा काढण्यासाठी मी कुठल्याही स्तरापर्यंत जायला तयार आहे. अगदी नरेंद्र मोदी पंतप्रधान असो किंवा राहुल गांधी कोणालाही भेटायला मी तयार आहे. आधी शेण खायचं नाही ना, मग आधी नीट राहायचं ना, कळून घ्यायचं ना. आम्ही भाऊ असल्यासारखं वागतो गावाखेड्यात. ओबीसी बांधव, मराठा बांधव. मी सामान्य ओबीसी बांधवाला एका शब्दाने दुखवलं नाही आणखी. आणि हो रासरोस मराठ्यांच्या हक्काच्या आरक्षणाला विरोध करतो. किती भयंकर जातीवादी. म्हणजे मी आणखीन गावखेड्यातल्या एकाही धनगर बांधवाला, दलित बांधव, मुस्लिम बांधव असो, ओबीसी बांधव असो, कोणाला दुखवलेलं नाही एकाही शब्दानं. आणि ओबीसीच्या नेत्याला पण नाही, कोणालाच आणखीन नाही दुखवलं. आणि ह्यो मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणतो. किती मूर्ख माणूस आहे, किती मूर्ख आहे. जे ते म्हणतो ना, आता तुम्हीच विचारलं मला की शरद पवार साहेबाला तो म्हणला की तुम्हीच आरक्षण दिलेलं आहे. आमचं आरक्षण आहे ते 16% दिलेलं आहे. तुझे खातो ना म्हणा, ते आमचं आरक्षण आहे ते.
तरी त्यांनी बेमानी केली आणि आमचं असून खाल्लं आणि आमच्या सरकारी नोंदी आहेत. तो आहे का नोंद दाखव बरं एखादी, तोही सरकारी नोंद दाखव. ओबीसीतल्या कोणाकोणाला आरक्षण दिलं त्यांच्या सरकारी नोंदी दाखवा. अरे आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत. बोगस आरक्षण खाताचे खाता आणि परत आमच्याच रद्द करा म्हणता आणि म्हणतो जातीय तणाव वाढला. आता म्हणतो शांतता राहिली पाहिजे. पेटीला तोच तो हे घरं तोच जाळीले, तो आहे पाहुण्यात हॉटेल तोच जाळीलं आणि मराठ्याला माझ्या गोरगरिबाला बदनाम केलं आणि त्यांच्यावर केसेस करायला लावल्या. तोच इथं आंदोलन आणून बसतो. आमची परवानगी रद्द करायला लावतो आणि त्यांना परवानगी देतो. याला जातीवाद नाही म्हणत का? कोयत्या कुरड्याची भाषा करायला लावल्या तो नेत्याला बाकीच्या जातीच्या. म्हणजे आमचं आणि धनगरांचं वैर नसून वैर लावलं, भांडण लावलं. ओबीसीचं आमचं काही नसून तू भांडण लावलं आणि मोकळा मजा घेतो. त्याच्यानंतर पुण्याला जातो. तलवारी घासायची भाषा कोणी केली? तो म्हणतो मला शांतता राहिली पाहिजे. आधी शेण खातो आणि मग चाळा नाही करतो. आम्हाला का पागल समजतो तू? लोकाला कळत नाही. म्हणून मी शांतता रॅल्या काढत याला दंगली काढायची. याच्या मागं डाव असू शकतो 100%. दाखवायचं फक्त मी शांतता ठेवणारे, जाती नाही झालं पाहिजे काही. आणि तो असं गोड बोलून एखाद्या दिवस दंगल घडू शकतो. इतका कमी दिमागाचा माणूस आहे तो. पुण्याला जाऊन कशाला म्हणला तलवारी घासा नावाला अवकात दाखायला लागन? भांडण कोण लावावं लागलं? तूच ना. आता तुझ्याच हाताखाली काम करणारे किंवा तुझ्या सोबतीनं काम करणारे नेते कुकऱ्याच्या भाषा करायला लागले, तलवारीच्या भाषा करायला लागले मराठ्याला. जपे देत तुम्ही. 1.5 तास दोघांची चर्चा चालली, भुजबळ आणि पवारांची. त्याच्यामध्ये धनगर आरक्षणावरही चर्चा झाली असं दावा भुजबळांनी केला आहे. काय झाली धनगर आरक्षणावर चर्चा? सांग ना काय झाली ते सांग ना. धनगर बांधवाला गोरगरिबाला असं वाटतं एवढं लढा मराठ्यांविषयी विरोधात लढण्यापेक्षा छगन भुजबळनी आणि काही नेत्यांनी त्यांच्या जर एस-टी आरक्षणासाठी लढा दिला असता तर आत्तापर्यंत एस-टीतून आरक्षण मिळालं असतं. गोरगरीब करोडो धनगरांच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळाल्या असत्या, जास्तीच्या जागा मिळाल्या असत्या, जास्तीच्या नोकऱ्या लागल्या असत्या, उच्च शिक्षणं घेतले असते, ते मोठे झाले असते. ते नाही करीत आणि नुसतं खोटं मन धरणीसाठी चाललं त्याचं. आता धनगर बांधवांच्या लक्षात आलं हे राजकारणी आहे छगन भुजबळ किंवा आपले नेते नादी लावायला लागला आणि मराठ्यात आणि धनगरात भांडणं लावायला लागला. त्याच्यामुळे हे तो गोड बोलून डाव आहे त्याचा. आता मी आरक्षणाचा विषय मांडला. म्हण ना जाहीर जाहीर म्हण जाहीर एस-टीतून आरक्षण द्यायचं. चाल मराठे बघतो आहे आधी येतात का नाही लढू लागायला एस-टीचा लढा. चाल चॅलेंज आहे तुला. मन धनगरांना एस-टीतून आरक्षण आत्ताच्या आत्ता द्या. उतर मैदानात लगेच मराठे तो आहे सांगतील मैदानात तिथे. चल गप्पा आणतो येड्यात काढतो धनगर बांधवाला आणि मराठ्यांना. आणि इथं मारामाऱ्या लावून तिकडं जाऊन बसला मुंबईत. आता हिंडायला लागला ह्या वॉकावर जाईन त्या वॉकावर जाईन. काय झालं तर कोणच्या वॉकावरून पोलावर काय आहे वाटतं तुम्हाला डाव? तुम्ही आता म्हणले डाव आहे, हे सरकारचा डाव आहे का छगन भुजबळांचा डाव आहे? नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? नाही नाही, ते छगन भुजबळची बुद्धी बालिश बुद्धीसारखा खेळ आहे त्याचा. ते कोणाला काही कळून देत नाही. कोणाला काय कळून देत नाही. त्याचाच डाव असन. एकूण फडणवीस साहेब बी संपला पाहिजे. फडणवीस साहेबावर टार्गेट झाला पाहिजे जनतेत. फडणवीस साहेबांना लोकांची नाराजी कायम फडणवीस साहेबांवर राहिली पाहिजे, ही त्याचा डाव असणार आहे. दुसरा अजित पवारही संपला पाहिजे, ही डाव असणार आहे. शिंदे साहेब बी मागं सरकारला पाहिजे आणि मी तो शहाणा असं त्याला दाखवायची सवय आहे. परत शरद पवाराकडे साहेबाकडे बी आता गेला आहे. आता त्यांचा काय कार्यक्रम लागला पाहिजे. म्हणजे आता असं फक्त मीडियाच्या बांधवात म्हणणार मला वाटतं स्फोटक परिस्थिती निर्माण नाही झाली पाहिजे. स्फोटक केलीच तो. आता बहुतेक असा अर्थ दिसतोय अंदाजा माझा की ह्यो सगळीकडे हिंडणार आणि मीडियाच्या बांधवात सांगणार शांतता राहिली पाहिजे आणि ह्यो दंगल घडून आणणार. याचं सगळं उलट असतं. याचं सगळं उलटं असतं. याचे गणित आणि आडाखे फक्त मीच ओळखलेत. कारण त्याच्या बंगल्यावरून आम्हाला बी काही गोष्टी कळत्यात. तुला वाटत असन सगळे तो समाजाचे लोक ठुले तो आसपास, पण तरी तू काय कुठं काय गेम खेळतो, कोणत्या धनगर बांधवांच्या नेत्याला नादी लावतो, कसे कसे भांडणं लावायला लावतो, हे सगळं माहीत होतं प्रत्येकाला. तो फडणवीस साहेबाचा कसा गेम करायला लागला, तो सरकारचा गेम कसा करायला लागला, आता विरोधी पक्षाचा बी कसा गेम करायला लागला. इतका भयंकर विचाराचा आहे. ह्योच स्फोटक विचाराचा आहे. ह्योच आता असं गोड बोलून मला शांतता ठेवायची होती म्हणून एकाएकी दंगल घडून आणि त्योच. आणि गोरगरिबाला त्यो ओबीसीला आणि गोरगरीब मराठ्यांना त्यो मार खाऊ घालणार, त्यांच्यावर केसेस करायला लावणार आणि ह्यो कायम टाळ्यावाजीत मजात बसणार. याला सत्तेशिवाय खुर्चीशिवाय राजकारणाशिवाय काही स्वप्न पडत नाही दुसरे. फक्त माझं एक TV9च्या माध्यमातून आव्हान आहे,
की शिंदेसाहेब खरं बोलणारा माणूस आहे, काम करतो म्हणल्यावर करणारा माणूस आहे. तसंच मी आज लय प्रामाणिकपणानं सांगतोय, तसंच फडणवीस साहेबसुद्धा खरा माणूस आहे, करण म्हणल्यावर करणारा माणूस आहे. पण हे फडणवीस साहेब त्या छगन भुजबळच्या आहारी गेलेत. त्यांनी आहारी जाऊ नये, त्याच्या नादाला लागून नसता विधानसभेला फटका हाही म्हणजे हाई. तुम्ही त्याच्या आहारी जाऊ नका, तो अजिबात चांगला माणूस नाही. समजून घ्यायचं, घ्या नका घेऊ, तुम्ही त्याला कडाल घेऊन हिंडा, आम्हाला काय देणं घेणं नाही, सांगणं का आम्ही. पण तो जिकडून राहील हां, त्याचा मात्र आम्ही कार्यक्रम वाजवणार. तो जिकडून राहील त्या पक्षाचा कार्यक्रम वाजवणार आहे 100%. फटका म्हणताय तुम्ही, नेमकं फटक्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि काय कार्यक्रम करणार तुम्ही भविष्यामध्ये? अरे शिटच नाही येऊन देणार, येतच नाही. धन मराठी येऊन बी देत नसते. धन फटका म्हणजे काय, येतच नसते. तो जिकडून राहील. म्हणून सांगतो, फडणवीस साहेबांनी त्याच्याला आहारी जाऊन तो सांगन तसं ऐकू नये. हां, समाजाचा विरोध असतानाही तुम्ही मराठा समाजाची नाराजी अंगावर घेऊन काही कामं करायला लागलात फडणवीस साहेब, हे सुद्धा शहाणपणाची भूमिका घ्या. हां, त्याचं ऐकून नेरेटिव्ह भरण्याच्या नादात हां, तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. हां, आणि तुम्ही जास्तीचं त्याचं ऐकून त्याच्या आहारी जाऊन नका संपून बसू. तुमचं तुमच्यापाशी आहे, मी माझी लढाई लढणार आहे. हां, मी काय कोणत्या पक्षाला, हां, कोणत्या विरोधी पक्षाला, कोणत्या सत्ताधाऱ्याला मी काही गिनत नाही. समाजाच्या पुढे मी कोणाला नाही. माझ्या गोरगरीब लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, आमचं हक्काचं आरक्षण आहे. हां, आणि ते पण ओबीसी ते आणि नोंदी आहेत. एक ओबीसीतल्या माणसाचं नोंद दाखवा मला सरकारी. फुकट खायचं ते खायचं. हां, आणि परत त्याचाच विचार ऐकायचा फडणवीस साहेबांनी, परत त्याच्याच विचाराच्या आहारी जायचं. तो पार इकडं दंगली घडायला लागला आहे, तरी तुम्ही तो सांगन तसं ऐकताय. जे लोकांनी नाकारले त्यांच्या पुढं तुम्ही करायला लागलात. हां, हे छगन भुजबळच्या आहारी इतकं जाणं चांगलं नाही फडणवीस साहेब. हो, पण एक जरतरचा प्रश्न आहे. खरं तर त्यांनी पुढाकार घेण्यासाठी सांगितलं शरद पवारांना, छगन भुजबळांनी. जर शरद पवार दोघांमध्ये मध्यस्थी करायला तयार झाले तर तुमची काय भूमिका असणार आहे? जरतरचा प्रश्न मी पहिले सांगितलं. त्याचं काहीच खरं नाही त्या छगन भुजबळचं. दुसरा कोणी असता तर मी तुम्हाला जर तरवर सुद्धा उत्तर खरंच दिलं असतं. याचं काहीच खरं नाही. याला 100% भांडणं लावायचेत. म्हणून ह्यो गोड बोलायसाठी तिथं गेला आहे. आता इकडं पण शिंदे साहेबाकडं, फडणवीस साहेबाकडं पण आहे. त्यांना डावच नाही कळून देणार. इतका ही आहे ना तो गद्दार असल्यासारखा, की त्याचं एकदा काम भागलं की तो लगेच टंगडीवर करतो. हां, फडणवीस साहेबाकडून काम भागलं, तिथं जेलला जायचं वाचला की लगेच टंगडीवर केली. त्यांना 420 आमकं तमकं काय ते होतं ना, काय म्हणतात त्याला, 400 खासदार निवडून आणायचे, त्याच्यावर टिंगल करायला लागला त्यांची. म्हणजे ते त्याचं भागलं की लगेच वरटंगडी करतं. ते इतकं विश्वासघातकी आहे, अति विश्वासघातकी आहे. त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याला जर तरलं उत्तर देणार, तू कोणाकडं जाय म्हणा, तू बिल क्विंटल का नाही ना, ते क्विंटल तिकडचे अमेरिकेतले तिकडे का ना मध्यस्थी. तो हे विचार बदलेव ना, कशाला याच्याकडे आणि त्याच्याकडे जातो, जाती जातीत भांडणं लावतो कामान धामाचे. तो हेच विचार बदलेव ना. तू काय गरज होती इतक्या कुठाने करायचं तुला? हे आंदोलन इकडं पुढं बसवून तिकडं बसवून चांगले संबंध खराब करून ठेवले लोकांची इथं खेड्यापाड्यात, आणि इकडं गप्पा आणि तो सांगतो मला असं पाहिजे तसं पाहिजे. हां, लोकांना कुकऱ्याच्या, कुठं कोयत्याच्या, कुठं कोळी बांधवांच्या, हत्याराच्या आम्हाला सांगायला लावतोय. कोण? छगन भुजबळ त्यांच्या तोंडातून बोलून घेतोय. अरे छगन भुजबळ, तू मराठ्याला शिकायला लावितो का? झोपीत येतो, एवढं सोपं समजतो का आम्हाला बी? मग तुमची ती भाषा आहे म्हणल्यावर उगाच संयम धरलाय, शांतता या राज्यात राहावी म्हणून हे छगन भुजबळ लय माणसं अंगावर नको भाऊ. त्या भाषात नका उतरायला लावू लोकाला. तू घरात झोपून राहशील, 2-2 गाद्या अंगावर घेऊन पडशील तर थोबाडसुद्धा दिसायचं नाही. तो इथं गोरगरीबाला अडचण येत्या. नीट राय. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह नजीर खान, TV9 मराठी, अंतरवेली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.